थँक्यू अक्षय, धन्यवाद मित्रा. जबरदस्त साऊंड सिस्टम आणि काय तो आवाज थ्रो होतोय. खास करून आमचे तुकाराम सर देखील हेच म्हणतात की माईक जे यूज होतं ते अक्षय तुझे ते खूप सुंदर आहेत. अप्रतिम साऊंड सिस्टम. थँक्यू अक्षय. चला आपण लगेचच वळतोय या ठिकाणी दुसऱ्या मॅचच्या दिशेने. यशमित 11 वर्सेस उत्तम बॉईज. म्हणजे एका साईडला उत्तमचा उत्तम संघ आहे आणि एका साईडला अर्नाळाचा देखील एक दिग्गज संघ आहे. कारण ज्या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळेल कदाचित प्रशांत एक खूप मोठं नाव आणि एका साईडला आपला मॅकमिलन गोविंद हे देखील पाहायला मिळतील दीपक सर. त्याच्यामुळे ही मॅच रफ अँड होईल कारण दोन्ही संघ क्लास आहेत. दोन्ही संघ संघर्ष करून आतापर्यंत आपण पाहतोय तर आजच्या दिवसामध्ये खेळण्यासाठी रेडी आहेत. मात्र तो परफॉर्मन्स मॅकमिलन गोविंद असू द्या, प्रशांत गरज असू द्या, दोन्ही टीमनं केला तो परफॉर्मन्स संपूर्ण सगळं काही लक्षात ठेवता इथे मात्र नक्कीच जे मायबाप प्रेक्षक वर्ग या ठिकाणी दाखल झालेत त्यांना मात्र एक रफ अँड टफ मॅच ही नक्कीच पाहायला मिळेल. येस, थँक्यू भरतजी राऊत यांना आपण ऐकताय. आणि खऱ्या अर्थानं आजच्या शेवटच्या दिवशीमध्ये समालोचकांची ही मांदियाळी देखील आपल्याला अनुभवायला मिळते. एकंदरीत जर पाहिलात तर हा सामना अर्नाळा विपक्षामध्ये उत्तम दोन व्यावसायिक खेळाडूंचा जो संघ आहे तो एकमेकांसमोर उभा टाकतो. एका बाजूला मॅकमिलन गोविंदचा उत्तमचा संघ तर दुसऱ्या बाजूला प्रशांत गरजचा अर्नाळ्याचा संघ. त्यामुळे मॅच बघायला मजा येणार आहे. मॅचच्या अगोदर पुन्हा एकदा आम्ही आठवण करून देतोय. चला हितेंद्र भोईर अर्थात पाती आपण यायचं आहे मॅन ऑफ द मॅचचा किताब स्वीकारण्याकरिता. यस, या ठिकाणी गजाननजी भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार दिला जातोय. अभिनंदन हितेंद्र. खरोखरच सर्वाधिक मालिकावीर पुरस्कार घेणारा हा जुचंद्र गावातील स्टार खेळाडू आहे. लक्षात ठेवा हितेंद्र. टेनिस क्रिकेट जगताच्या पटलावर पाती या नावानं प्रसिद्धी मात्र या खेळाडूने मिळवली आहे. कारण मगाशी ज्यावेळेस तुकाराम सर आणि माने सर ज्यावेळेस समालोचन करत होते त्यावेळेस बऱ्याचशा चर्चा झाल्या. उमेश मांजरेकर सरांच्या विषयी बोललं गेलं. मात्र माने सर हे मैदान ऐतिहासिक आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण ऐतिहासिक मैदान मी का म्हणतोय कारण या मैदानावर टेनिस क्रिकेट जगतातील अनेक नामवंत खेळाडू खेळून गेलेत. भरत वाघेला, मंदार गरुडे असे मोठमोठे खेळाडू या मैदानावर खेळून गेलेत. आज जर आपण पाहिलं तर सुप्रीमो सारखं एक सगळ्यात मोठी स्पर्धा म्हणजे आशिया खंडातील नंबर 1ची स्पर्धा सुप्रीमो. पोतनीस साहेब यांच्याविषयी म्हणायचं पोतनीस साहेबांनी देखील या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर आपला खेळ केला आहे, आपला संघ दाखल केला आहे. कारण आम्ही ज्यावेळेस सुप्रीमोला जातोय खास करून भेट देण्यासाठी त्यावेळेस पोतनीस साहेब आवर्जून म्हणतायत की पाणजूच्या त्या मैदानावरचं क्रिकेट माझ्या अजूनही डोळ्यासमोर आहे. पाणजूच्या त्या मैदानावरच्या ज्या ट्रॉफ्या अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे. मात्र त्या पाणजूच्या त्या स्पर्धेमधील एकही ट्रॉफी मला मात्र मिळवता आली नाही आहे. ही खंत त्यांच्या मनामध्ये आहे. हरराम पाटलांच्या मनामध्ये देखील ही खंत आहे की मी अनेक नामवंत खेळाडू छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर आणले ज्यांनी कधीही वसई तालुका पाहिला नव्हता, ज्यांनी कधीही पाणजू गाव पाहिलं नव्हतं. या बेटावर मी नामवंत फलंदाज आणले मात्र माझ्या देखील हाती एकही पारितोषिक आलं नाही पाणजूचं. म्हणजे लोकांना ज्याची चाहत आहे त्यांना मात्र पाणजूगावची चाहत आहे. म्हणजे ज्यांना सुप्रीमो खेळायचं आहे परंतु सुप्रीमोचे जे पुरस्कर्ते आहेत त्यांना पाणजूगावची ट्रॉफी अजूनही खुणावती आहे. क्रिकेटमधील हे बरेच उणे दुवे जे आहेत ते या अनुभवी समालोचकांच्या माध्यमातून आपल्याला नेहमीच ऐकायला मिळतात. परंतु चला जाऊया सर, मॅचला होते सुरुवात. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्याकरता अर्नाळा एक्सप्रेस अमित तांडेल. खऱ्या अर्थानं युनिफॉर्ममध्ये तो महाराष्ट्र होमगार्ड मातृभूमीची सेवा करतोय. परंतु आज क्रिकेटची सेवा करण्याकरिता मॅकमिलन गोविंदच्या विपक्षामध्ये पहिला चेंडू खोलवा टप्प्याचा हाताळण्याचा प्रयत्न ऑन साइड वरती. हो वॉट अ फिल्डिंग रो सुपर हिट पाटील होते त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेस मात्र थांबवलं. चांगलं कॉलिंग यावेळेस मात्र पाहायला मिळालं. अभिषेकचं पहिला चेंडू डॉट येतोय. नक्कीच वेगवान सुपर फास्ट बॉल होता आणि खास करून जो पॅडवर मारा केला होता. आणि मॅकमिलन गोविंद म्हणजे 360 कोण विसरणाऱ्या खेळाडूला एक नामवंत खेळाडू आहे. पुन्हा एकदा त्या क्षणी आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा बैठक स्टोक म्हणजे म्हणायचं गेलं तर मानेसाहेब गुड नाईट एक तमाशा देख. मात्र यावेळेस या वेगाच्या अगेन्स्ट म्हणजे ज्याप्रमाणे चेंडू लँड होतोय गुडलेनच्या जवळपास तो आज तो चेंडू पिच होतोय. मात्र कदाचित या खेळपट्टीवर असं काही स्पॉट्स आहे की ते स्पॉट्सवर तो चेंडू पडल्यानंतर संबंध होतोय, खाली बसतोय चेंडू.
इज डेफिनेटली सबमेरन डिलिव्हरी. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा आतमध्ये आम बॉलचा वापर केला, पडल्यानंतर आतमध्ये आला, धावबाची संधी, कलेक्शन खराब, खराब कलेक्शन. चांगला पिकअप अँड थ्रो केला प्रशांत घरतनं. याकरिता त्याला फायटर जेट म्हटलं जातं आणि खऱ्या अर्थानं फाईट करण्याकरिता तो उपयुक्त काम करतो. क्रिकेट बरोबर ॲथलेटिक्स, खो खो आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्याचं काम चांगलं आहे आणि त्याची उपयुक्तता त्याने यावेळेस सिद्ध केली होती. परंतु अमित तांडेलनं जी थोडीशी घाई केली, अगोदरच पाहिलं तर चेंडू लावण्याचा प्रयत्न केला, तिथे तो फसला. इथून मात्र धावपलकावरती धावांचा श्री गणेशा लेग बाय स्वरूपात का होईना पहिली धाव धावपलकावरती लागते. पुन्हा एकदा अमित तांडेल, खोलवा टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने उडवलाय अभिषेकनं. क्षेत्ररक्षक विकास दसकर जज करेल, परंतु त्याच्या मस्तकावरती दस्तक देऊन चेंडू झालाय फ्लाल, सीमापार, षटकार. थँक्यू पॉवर प्ले. थँक्यू अक्षय. पॉवर प्लेचं षटक आहे माने सर आणि पॉवरफुल बॅटिंग करणं गरजेचं आहे. हे काही एकमेव षटक असेल मी म्हणेन, त्या षटकामध्ये आपल्याला जास्तीत जास्त धावा कमवता येत आहेत आणि जर चेंडू व्यवस्थित मिडल झाला ना की नक्कीच या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर चेंडू नक्कीच बाउंड्रीलाईनच्या बाहेर जाईल. डेफिनेटली खूप चांगला टायमिंग यावेळेस मात्र पाहायला मिळाला अमितच्या विपक्षामध्ये. आणखी एक मोठा फटका खेळण्याचा मोह आवरता आलेला नाही. मिस टाइम झालाय. प्रथम कुडूक झेलच्या खाली टिपला जाईल, झेल संपलाय. अभिषेकचा खेळ जशास तसं प्रत्युत्तर. ईट का जवाब पत्थर से, प्रश्न का जवाब उत्तर से. अभिषेक गॉन. थँक्यू. नाही बॅटर, नक्कीच एक धमाका आपण पाहिला. त्यानंतर मात्र नक्कीच कमबॅक केलं गोलंदाजानं. त्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला माने साहेब. नक्कीच मी देखील म्हणू शकतो की तू शेर आहे तो मैं सव्वा शेरू, और तू सव्वा शेर आहे तो मैं बब्बर शेरू. जशाच तसं उत्तर मैदानाच्या आतमध्ये दिलं गेलं गोलंदाजामार्फत. आणि शेवटी हे क्रिकेटचा खेळ आहे. बॅट इन बॉलचा आपण द्वंद्व पाहतोय, त्याच्यामुळे नक्कीच अशा काही प्रकारच्या आपल्याला चित्र या मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपण पाहू शकतोय. यावेळेस नक्कीच एक मोठं नाव टेनिस क्रिकेटमधील गॉडसन किका. या खेळाडूला कोण विसरणार. खास करून अवर लेडी ऑफ नाझरेथ चर्चचं मैदान अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे. ब्लॉक हॉलचा चेंडू होता, खोलवा टप्प्याचा चेंडू ऑन साईडला ऑन ड्राईव्ह केलं गेलं मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. चेंडू डायव्हर्ट झाला. चेंडूनं नक्कीच त्या ठिकाणी थोडासा चकवा दिला क्षेत्ररक्षकाला. 2 धावा तर या ठिकाणी कंप्लीट. तिसऱ्याचा कॉल मॅकी देतोय आणि थ्रो येईपर्यंत नॉन स्ट्राईक एंडला या 3 धावा कंप्लीट. धावसंख्येचा वेग वाढतोय. धावा झालेल्या आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फलकावर 10. 10 का दम असं म्हणू शकतो आपण. दुहेरी आकड्यामध्ये प्रवेश करतोय तो म्हणजे उत्तमचा संघ. मी म्हटलं ना की उत्तम नाहीये तर उत्तम संघ आहे. मीरा भाईंदर परिसरातील हा उत्तम संघ आज आपल्याला या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर खेळताना दिसतोय. डेफिनेटली एक उत्तम संघ आपल्याला या माध्यमातून पाहायला मिळतोय. जर पाहिलात तर मॅकमिलन कोविन शांत राहिला, परंतु अभिषेकने एक षटकार खेळला. त्यानंतर गॉडसन किका ज्याच्या माध्यमातून 3 धावा आल्या. आणि पहा, एक चांगला बॅटर जो नसतो केवळ षटकार चौकार लगावतो, जो पळून आपल्या साथीदाराच्या धावा काढतो, तो देखील एक चांगला बॅटर असतो. आणि मॅकमिलनने तेच केलं. त्याला माहित होतं की माझ्या बॅटवरती या षटकामध्ये चांगले चेंडू आलेले नाही आहेत, परंतु धावा येणं आपल्या संघाकरिता गरजेचं आहे. कारण समोरच्या बाजूला प्रशांत घरत, विनायक भोईर आणि टीम आहेत. त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त धावा बनवणं गरजेचं आहे. कारण मागच्या मॅचमध्ये पाहिलं 76-77 धावा झाल्या आणि त्या सहजरित्या डिफेंड केल्या गेल्या. बॉलरला बॅकअप करता येतं, त्यामुळे धावा बनवणं हा प्रयत्न मात्र पाहायला मिळणार आहे. यावेळेस मॅन्डेटरी पॉवर प्ले नंबर 2 हर्षद वैती गोलंदाजी मार्कवर. हर्षद मेहर गोलंदाजी मार्कवरती. आणि नक्कीच ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला माने सर, कारण 78 धावा मगाशी ज्या पाहिल्या, तर अशा प्रकारची धावसंख्या या मैदानावर होऊ शकते. कारण काही संघ लवकर आलेत. जी मॅच सुरू होती पांडू वर्सेस आपण जुचंद्र याच्या दरम्यान जी मॅच पाहिली ती मॅच बऱ्याच संघाने पाहिली आहे या ठिकाणी. जबरदस्त फटका, अतिशय जबरदस्त. मी तर म्हणेल हा चेंडू सरळ निघून जातोय. सन्माननीय विजय शेठ गोविंद पाटील स्टँड मध्ये 6 धावा.
थँक्यू डीजे मास्टर. छपरा तोड षटकार आणि याची आवश्यकता होती. आमच्या प्रेक्षक मायबापांना खुश करण्याकरिता या षटकारांची आज आवश्यकता आहे. क्रिकेटच्या या खेळामध्ये कोण जिंकतोय कोण हारतोय तेवढंच महत्वाचं नाहीये आज आमच्या प्रेक्षक मंडळीला. यस, जुना बॉल द्यायचा आहे. आणि माने सर, या स्पर्धेमध्ये कुठलाही संघ वर येऊ द्या, कोणीही पारितोषिक पटकावू द्या, शेवटी विजय हा क्रिकेटचा होईल. मात्र जे आमचे पाणजू ग्रामस्थ आहेत ना माने सर, हे पाणजू ग्रामस्थ मनापासून काही विचार करतायत की जवळजवळ यात्रेच्या त्या दिवशी म्हणजे यात्रेच्या दुसऱ्या दिवशी ही जी आपण स्पर्धा पाहतोय या स्पर्धेमध्ये नायगावचे काही संघ यायला हवेत. मात्र याचं कारण देखील मी तुम्हाला सांगतोय, कारण एखादा जर नायगावचा संघ पुढे आला ना की नायगावचे जे प्रेक्षक राजे आहेत मोठ्या प्रमाणात पाणजू गावाला भेट देत आहेत. येस, डेफिनेटली. आणि याचं उदाहरण आम्ही रविवारी देखील पाहिलेलं आहे. कारण तीन संघ नायगावचे खेळत होते. NCC होता, त्यानंतर अष्टविनायक होता आणि एकविरा स्पोर्ट्सचा संघ होता. परंतु बहुसंख्येने नायगावकर होते. आणि आज तर 2 घरच्या संघामध्ये भिडंत आहे. निमित्त आहे पांजू स्पोर्ट्स ट्रॉफी 2024. येस, दुसरा बॉल द्या आणखीन एक. सर, त्यानंतर जर म्हणायचं गेलं तर अजून भरपूर काही तुम्हाला मानेसर पाहिजे आहे. अजूनही सुरू झालं नाहीये. कदाचित काही शेवटच्या 2 मॅचेस ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये सुरू राहतील त्यावेळेस कदाचित भरपूर काही चित्र म्हणजे एन्जॉयमेंट आहे. आणि हे जवळजवळ आपण म्हणतो 35वा वर्ष आहे. ही 35 वर्षाची परंपरा आहे. अशाच प्रकारचं चित्र तुम्हाला 35 वर्ष अगोदर देखील नक्कीच पाहायला मिळालं होतं. भरपूर असे तंबूज लागले गेले होते आणि मोठ्या प्रमाणात प्रेक्षक राजे देखील या ठिकाणी दाखल झाले होते. यावेळी चेंडू स्वीप केला डीप मध्ये. खेळाडू रोहित वेगानं झेलच्या दिशेनं टिपला जाईल. खेळ झेल इथं संपतोय. गॉडसन किकाचा खेळ, विकेटचं पतन. कमबॅक दर्शवलंय हर्षद मेहरनं. थँक्यू. म्हणजे माने सर, मी इतकं म्हणू शकतो की बदाम खाण्याचे अक्कल नाही आहे, ती अक्कल आहे ठोकर खाण्याचे. कारण इथे जर आपण पाहिलं तर षटकार विकेट म्हणजे एखादा मोठा फटका लागल्यानंतर मात्र गोलंदाज आपली चांगली लय हाताळताना दिसतोय. डेफिनेटली खऱ्या अर्थानं एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर असं म्हटलं जातं. आणि मी कौतुक करेन रोहितचं. तुम्ही पाहिलं की रोहित ज्या पद्धतीने झेलावरती आला, अगदी काम कूल अँड कंट्रोल होता. कारण ही ख्याती आहे रोहित पाटीलची आणि याकरिता त्याचं संघातलं स्थान अटळ आहे. केवळ क्षेत्ररक्षणाच्या बळावरती त्यानं आपलं हे स्थान अर्थातच आज अर्नाळा संघामध्ये केलंय. धावफलकावरती धावांचा विचार केला तर 16 धावा असताना फलंदाज क्रमांक 2 गॉडसन किका माघारी परतलाय. न्यू बॅटर इन झाले आहेत. मॅकमिलन टप्पा गोलंदाजी मार्कवरती. 2 मॅकमिलन मधली ही जोडी मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळणार आहे. मॅकमिलन टप्पा आणि मॅकमिलन गोविंद हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता मात्र झगडणार आहेत, झुंजणार आहेत, लढणार आहेत, करणार आहेत धावांची आतषबाजी. परंतु ही धावा रोखण्याकरिता पुन्हा एकदा हर्षद मेहर गोलंदाजी मार्कवरती. म्हणजे म्हणायचं गेलं तर बाहुबलीतील कटप्पा आणि नक्कीच उत्तमचा हा मॅकमिलन टप्पा असं म्हणू शकतो आपण. मोरे सर, यावेळेस नक्कीच ऑरपिच डिलिव्हरी होती. ऑन साईडला चेंडूला ड्राईव्ह केलं गेलं. डीपला प्रोडक्शन आहे त्या ठिकाणी. जवळपास कावकरून रिझनमध्ये चेंडूला फील्ड केलं गेलं. इथून कदाचित मी तर म्हणेल संयमी खेळी पाहायला मिळू शकेल. कारण 2 धक्के सुरुवातीलाच मात्र 2 धक्के अर्नाळा संघानं मात्र उत्तम टीमला दिले. त्यानुसार इथे कदाचित एक मोठी पार्टनरशिप बिल्ड होणं गरजेचं आहे उत्तम टीमला. यावेळेस पहा एक खेळाडू एक्स्ट्रा ऍड केलाय ऑन साइड वरती. कारण मॅकमिलन गोविंदची फलंदाजी ओळखतो प्रशांत घरत आणि त्याकरिता त्यानं फील्ड सेटअप केलाय. हर्षद मेहर पुन्हा एकदा सज्ज होतोय अलॉंग विथ राईट हँड. यावेळेचा चेंडू दुरून ओळखला, सोडला. पंच अजूनही बघ्याच्या भूमिकेमध्ये. डॉट बॉल असल्याची खूण मात्र सांगितली जाते. निर्धाव चेंडू यावेळेस मात्र साकारला जातो. आतापर्यंत जर विचार केला तर भारत सर 3 बॉल मॅकमिलन गोविंद करता आणि 3ही बॉल डॉट येताना पाहायला मिळत आहेत. आणि कधी कधी हे दोन्ही खेळाडू एका संघामध्ये देखील आपण पाहिलेले आहेत. त्याच्यामुळे ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला मोरे सर की मॅकमिलन गोविंदचा खेळ कसं आहे, मॅकमिलन गोविंद कुठल्या दिशेने जास्तीत जास्त खेळतोय, या प्रकारे नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी लावलं गेलेलं आहे. इथे 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 मात्र कदाचित मात्र गोलंदाजाची लय बिघडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मॅकीने केला. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर आला होता
आणि मागून पूर्णतः 3 स्टंप जी दाखवली होती त्या कारणास्तव कदाचित लाईन त्यांनी लेंथ मात्र सोडणार हा चेंडू गोलंदाजांना हाताळला. डेफिनेटली, परंतु मी म्हणेन चांगली लाईन अँड लेंथ हाताळली आहे गोलंदाजानं, कारण इथून जर स्टिकवरती चेंडू हाताळला गेला असता तर स्वीप करण्याकरता सज्ज होता मॅकमिलन आणि ती त्याची पॅटर्न स्ट्रोकची स्टाईल आहे. परंतु इथं हर्षदचं मी कौतुक करेन, एक एक्स्ट्रा डिलिव्हरी भलेही त्याने हाताळली आहे परंतु मोठा फटका त्याने येण्यापासून मॅकमिलनला थांबवलंय. धावफलकावरती एकेरी धावेने धावफलक वधारतंय. धावफलक 18 वरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रथम फलंदाजी करतोय उत्तम बॉईज उत्तमचा संघ. पुन्हा एकदा हर्षद मेहर सज्ज होतोय. गती परिवर्तन, बॅटची कडा, विकेट किपरचा नाही मिळाला सहारा, मागे गेला प्रशांत, त्यामुळे झेल मात्र 1 बाउन्स वरती गॅदर केला जाईल. बचावला गेलाय मॅकमिलन गोविंद. पुन्हा एकदा डॉट बॉल, चौथा डॉट बॉल स्कोर कोड वरती मॅकमिलन गोविंदच्या. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मी तर म्हणेल भरपूर 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 मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. आता मात्र एखाद्या बॅटरपासून गोलंदाजाला वाचायचं असेल ना तर इथून मात्र प्रत्येक चेंडूमध्ये बदल तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे. हे आता मात्र क्रिकेटचं तंत्र झालं आहे, इतकंच मी म्हणू शकतोय. हा देखील फटका प्रॉमिसिंग नाही आहे. व्यवस्थित बॅट मिडल होत नाही आहे चेंडू. प्रयत्न तर तोच होता की जवळपासचा चेंडू मात्र पिक करायचा, मात्र यावेळेस चांगला चेंडू हाताळला गेला. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय आणि 2 षटकांच्या अखेरीस फलकावर धावा लावतोय उत्तमचा संघ. 2 बाद 19. निश्चित 2 बाद 19 धावा आपल्याला पाहायला मिळतात. चला जाऊया तिसऱ्या मॅचकडे. अगदी आपण आठवण करून देऊयात. NCC नायगाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये एकविरा नायगाव, दोन्ही कर्णधारानं आपले संघ हे जे सज्ज ठेवायचे आहेत. या मिड इनिंगमध्ये आपण टॉस करणार आहोत, त्याकरिता देखील आपण सज्ज राहायचंय. धावफलकावरती 9.50च्या सरासरीने धावा लागल्या गेल्यात, त्या 19. इथून मात्र तिसऱ्या षटकाचा खेळ प्रारंभाला येईल. पुन्हा एकदा अर्नाळा एक्सप्रेस अमित तांडेलला कर्णधारानं पाचारण केलंय. क्षेत्ररक्षणाची जर सजावट पाहिली तर मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या बंधनानंतर डीपमध्ये लॉंग लेग, स्क्वेअर लेग, मिड विकेट आणि काऊ कॉर्नर हे 4 खेळाडू मी म्हणेन स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड एक लॉंग ऑन ठेवलाय. काऊ कॉर्नरवरचा खेळाडू हटवला गेलाय. हे 4 खेळाडू मॅकमिलन करता ऑन साइड वरती आणि 1 खेळाडू लॉंग ऑफ वरती. हे सगळे प्लॅनिंग आहे आणि एक प्रकारे मी तर म्हणेल की हे मॅकीसाठी हा सापळा आहे. मात्र मॅकी म्हटलं तर चेंडू आणि मॅकी याच्यामधील जर बोलायचं गेलं तर हा मात्र एक जबरदस्त फटका. 6 धावा षटकार. मॅकमिलन गोविंद काय बॅटिंग आतापर्यंत आपण पाहतोय तर जवळपास मॅकी खेळतोय वैयक्तिक 6 या धावसंख्येवर. संघ पोचता गेला तो म्हणजे तब्बल 25 या धावसंख्येवर. 25 ऑन अ स्कोर कार्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट्स. पुन्हा एकदा अर्नाळा एक्सप्रेस अमित तांडेल गोलंदाजी माकवती. लगातारचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसलाय. यावेळी झेलच्या दिशेनं प्रथम कुडू टिपला जाईल. झेल संपला. मॅकमिलन गोविंदचा खेळ. विकेटचं पतन जशास तसं प्रत्युत्तर. माने सर, आपण या इनिंग मध्ये हेच चित्र पाहतोय. षटकार विकेट आणि आता देखील षटकार आणि विकेट. हे काय सुरू आहे? खरोखर जबरदस्त क्रिकेट. जशास तसं उत्तर. एका बाजूने नक्कीच तोडफोड केली आपण पाहतोय उत्तम संघाची. ते कुठेतरी मात्र कंट्रोल देखील त्या ठिकाणी अर्नाळा संघ उत्तम संघाला त्या क्षणी करतोय. म्हणजे कुठेही म्हणायचं गेलं तर ब्रेक वाढवताना कुठेतरी मात्र ब्रेक दाबण्याचं काम मी तर म्हणेल अर्नाळा संघ करतोय. डेफिनेटली पार्टनरशिप ब्रेक केल्यात. मिड इनिंगमध्ये सातत्यानं विकेटचं पतन पाहायला मिळते आणि प्रत्येक वेळेस जर या सामन्याचा पहिल्या सत्राचं जर तुम्ही समीकरण पाहिलेत ना तर षटकारानंतर विकेट आली आहे. म्हणजे षटकार येणं हे घातक ठरलंय कुठेतरी उत्तम संघाकरिता. इथं मात्र न्यू बॅटर इन झाल्यात. स्मिथ फलंदाजी करण्याकरिता. युवा यंगस्टरला यावेळेस मात्र प्रमोट केलंय अमितच्या विपक्षामध्ये. वेगवान पायावरती मारा. पंचांचं बोट आकाशाकडे. परतावं लागेल स्मिथला. बॅक टू बॅक विकेटचं पतन. थँक्यू. नक्कीच अक्षय. लाखात नंबर 1चा बैल जोडा असेलच, मात्र या ठिकाणी लाखात 1 गोलंदाजी केले अमित तांडेल.
आपला जवळपास दुसरा स्पेल या ठिकाणी आढळतोय. पहिला स्पेल जर अमितचा आपण पाहिला नक्कीच 10 धावा अमितनं खर्च केल्या होत्या, एक सफलता प्राप्त केली. मात्र दुसरा स्पेल एक षटकार, त्यानंतर दुसरा चेंडू पाहिला आपण तर डब्ल्यू, तिसरा चेंडू आपण पाहिला डब्ल्यू. आतापर्यंत 2 चेंडू 2 डब्ल्यू शोधले आहेत, 2 चेंडूवर 2 विकेट काढले आहेत. ऑन हॅट्रिकवर हा गोलंदाज, तिसरा डब्ल्यू हा गोलंदाज शोधेल का सध्याच्या घडीला? जगातील पहिली हॅट्रिक संपादित केली पाकिस्तानचा गोलंदाज जलालुद्दीन या नामक गोलंदाजानं. यावेळेसचा हॅट्रिकचा बॉल चांगला खेळला, परंतु बॅटच्या बरोबर मधोमध नाही आला. डॉट बॉलची सांगता, कमालीची गोलंदाजी. एक षटकार खाल्ल्यानंतर मगाशी तुम्ही सांगितल्याप्रमाणे ठोकर खाल्ल्यानंतर सुधारणा होती आहे गोलंदाजामध्ये. त्यासाठी म्हटलं ना मी खास करून माने साहेब की बदाम खाने से अक्कल नाही येते, अक्कल आती है तो ठोकर खाने से. आणि ते चित्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. जबरदस्त गोलंदाजी यावेळेस. अतिशय सुंदर फटका, एक प्रकारे म्हणायचं क्रॅकर स्टोक खेळला गेला. काय क्षेत्ररक्षण, जबरदस्त क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं गेलं. फक्त एक धाव, म्हणजे कुठेतरी मी म्हणेल क्रिकेटचा पहिला शब्द सी फॉर कंट्रोल. मी तर म्हणेल या ठिकाणी उत्तम संघाला कंट्रोलमध्ये ठेवलं आहे अर्णाला या टीमनं. डेफिनेटली अर्णा संघाचा विचार करत क्षेत्ररक्षण ही त्यांची जमेची बाब आहे. अतिरिक्त खेळाडू त्यांच्या संघादरम्यान खेळताना पाहायला मिळेल तुम्हाला, ज्याचं नाव आहे क्षेत्ररक्षण. लोअर फुल टॉस यावेळेस मात्र समोरच्या दिशेनं मॅकमिलन टप्पाच्या पाठमधून अलॉंग विथ द कार्पेट जाणारा चेंडू अडवलाय चांगल्या पद्धतीने. तेवढीच चांगली फेकी विकास दसकरची. आणखीन एक केवळ एकेरी धाव धावपलकावरती वधारती आहे. 3 षटकांची समाप्ती पाहायला मिळते. या षटकामध्ये अमितनं धावा खर्ची घातल्यात त्या 8 धावा आल्यानंतर 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात त्या अर्थातच 9च्या सरासरीनं बरोबर 27. चांगला आहे खेळ, उत्तमच्या संघासाठी देखील चांगला आहे. 9 धावा प्रति षटक आल्यात, परंतु गडी त्यांनी जास्त गमावल्यात. पर ओव्हर 9 धावा म्हणजे जवळपास प्रोजेक्टेड स्कोर आपण पाहिला तर 45. मात्र मी तर म्हणेल दुपारचं सत्र आहे, गरमागरम क्रिकेट आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देखील आहे. मॅक्झिमम या क्षणीला मी तर म्हणेल समोरचा संघ अर्णाला आहे आणि अर्णाला संघासमोर जर एखादा टार्गेट सेट करायचं असेल तर नक्कीच ज्या करंट रन रेटनं मैदानाच्या आतमध्ये खेळतोय उत्तमचा संघ, या करंट रन रेटला मात्र कुठेतरी बीट करावं लागेल, पुढे यावं लागेल. इथून मात्र नक्कीच थोडंसं आक्रमण करावं लागेल, कारण शेवटचे जे 12 चेंडू आहेत या शेवटच्या 12 चेंडूमध्ये मॅक्झिमम 30च्या पलीकडे, 20 नाही तर 30च्या पलीकडे धावा येणं सध्याच्या घडीला गरजेचं आहे. वेलकम 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 या ठिकाणी आगमन झालेलं आहे. नक्कीच आमचे गुरुवर्य कैलासजी पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं हार्दिक स्वागत. ज्यांचं मार्गदर्शन आम्हाला लाभलं गेलं समालोचकाच्या माध्यमातून. चांगला चेंडू आउटसाईड ऑफ स्टंप, इथे मात्र चेंडू थोडासा कड होतोय. वाईटचा इशारा पंचांचा. कारण भरपूर वर्ष माने सर तुमच्या माहितीसाठी जवळपास ते आपण 35वा वर्ष या ठिकाणी साजरा करतोय. मात्र भरपूर वर्ष विनामूल्य सेवा देणारा आमचा मित्र कैलास पाटील या ठिकाणी आलेले आहेत. वेलकम, स्वागत आहे सर आपलं. यावेळेस मात्र ऑन साइड वरती मिड विकेटच्या दिशेनं फटका. रोहित पाटीलला थोडासा चकवा देणारा ठरला. अगदी शांत राहून फील्ड करण्याचा त्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळेस चेंडून दिलेला गुंगारा 2 धावांमध्ये परावर्तित होईल. दुहेरी धावेने धावफलक वधारतंय. 30 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. विनायक भोईर रणजीपट्टू गोलंदाजी मागपती. लेदर बॉल क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा वरचष्मा गाजवल्यानंतर आज टेनिस बॉल क्रिकेटमध्ये दाखल झालाय. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरी पांजू येथे. लोअर फुल टॉस पुनश्च एकदा मिड विकेटकडे चाललाय अलॉंग विथ द कार्पेट. एकेरी धावेचा प्रयत्न पूर्ण, दुसऱ्या धावेकरिता परतण्याचा मानस. यावेळेस मात्र धाडस होऊ दिलेलं नाही क्षेत्ररक्षक प्रथम कुडून. चांगली फेक, त्यामुळे केवळ 1 धाव धावफलकावरती वधारती आहे. जास्तीत जास्त चेंडू आपण मानेस सर पाहिलं तर डेड ऑन स्पॉट्सचा जास्तीत जास्त वापर या ठिकाणी गोलंदाजाने केला आहे, म्हणजे जेणेकरून कुठल्याही फलंदाजाला हात खोलण्याची संधी द्यायची नाही आहे. हे कदाचित ही प्लॅनिंग आहे आणि क्रिकेटमध्ये प्लॅनिंग करणं गरजेचं आहे, कारण प्लॅनिंग करणं सोपं असतं मानेसाहेब, मात्र ती प्लॅनिंग मैदानाच्या आतमध्ये अंमलात आणणं तितकंच कठीण आहे. मात्र यावेळेस मी म्हणे अर्नाळा टीमकडून चांगली गोलंदाजी. हा देखील चेंडू होता खोलवा टप्प्याचा. ऑन साईडला चेंडूला खेळत होता. डीप लॉंग ऑनला प्रोडक्शन आहे. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो, फक्त 1 धाव. ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला की खऱ्या अर्थानं अर्नाळा टीम म्हटलं तर क्षेत्ररक्षण ही त्यांची एक मात्र मजबूत बाजू आहे आणि ते सगळं चित्र मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. इथून मात्र उत्तम संघाला पुढे यावं लागेल. इथून जवळपास 50 ते 60 धावा कशा होतील धाव फलकावर याकडे मात्र लक्ष द्यावं लागेल. डेफिनेटली मॅकमिलन पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडकडे. फुल टॉस तोही वाया घालवलाय मॅकमिलन टप्पाने. यावेळेस मात्र फेकी प्रशांतची योग्य दिशेनं, परंतु बचावला जाईल. पंचांचा पंजा हवेमध्ये येतोय. 22 स्वरूपात धाव असल्याची खूण मात्र कळवली जाते. अक्षरशः वाईट बॉल सोडतोय की काय असं वाटत असताना फुलटॉस मात्र वाया घालवलाय मॅकमिलन टप्पानं, परंतु विनायक भोईरचा हा टप्पा यशस्वी ठरला त्याच्या विपक्षामध्ये. धावफलकावरती 1 धाव वधारती आहे. धावफलक जाऊन पोहोचते
33. ओहो उडवलाय समोरच्या दिशेनं छपरा तोड षटकार. फलंदाज परवेजच्या बॅटमधून सीमा पार षटकार. जबरदस्त फटका, नक्की छपरा तोड फटका, ताबडतोब फटका. यावेळेस आणखीन एक चांगला फटका, क्रॅकिंग स्ट्रोक आपण पाहतोय त्या ठिकाणी. मात्र लॉंग ऑनला डीपला प्रोडक्शन आहे, नॉन स्ट्राईक एंडला थ्रो. इथे मात्र एक धाव मिळेल. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर उत्तम संघ फलकावर धावा लावतोय. त्या 40 म्हणजे कुठेतरी आपण पाहिलं माने सर मगाशी 9चा करंट रन रेट, इथे मात्र थोडाफार वेग वाढवतोय तो म्हणजे उत्तमचा संघ. 10चा करंट रन रेट 40 म्हणजे अंतिम षटक. 6 चेंडू अजूनही शिल्लक आहे. या 6 चेंडूमध्ये अपेक्षा असेल ते 15 धाव्यांची, म्हणजे 50 ते 55 धावा एक चांगलं टार्गेट. आणि मी तर म्हणेल आपल्याकडे जे गोलंदाज आहेत त्या गोलंदाजांना नक्कीच एक ताकद मिळतील या 50 धावेची. आणि प्लस म्हणजे एक नक्कीच मी म्हणेल उत्तमच्या टीमच्या जर विषय म्हणायचं गेला तर या 55 धावा उत्तम टीमसाठी देखील तितक्याच महत्त्वाच्या असतील. डेफिनेटली या मैदानावरती तुमच्याकडे 12-15ची सरासरी उपयुक्त आहे. अकॉर्डिंग टू ली सिच्युएशन तुमच्याकडे 50+ धावा असणं गरजेचं आहे आणि तो प्रयत्न यावेळेस मात्र केला जाणार आहे. 4 षटकांमध्ये 40 धावा उपयुक्त आहेत, चांगल्या आहेत, परंतु गडी गमावल्याचा जो फायदा आहे तो मात्र केवळ अर्नाळा संघाला झाला. इथून मात्र मॅकमिलन, टप्पा आणि परवेज यांच्यावरती नजरा असणार आहेत. शेवटच्या या षटकामध्ये किती धावा जमा केल्या जातात त्या देखील पाहणं गरजेचं नाही. तत्पूर्वी पुन्हा एकदा चला NCC नायगाव विपक्षामध्ये ECC नायगाव दोन्ही कर्णधाराने आपले संघ सज्ज ठेवायचे आहेत आणि कर्णधारांना नाणेफेकी करण्याच्या दृष्टीने देखील सज्ज राहायचं आहे. मिड इनिंगमध्ये अर्थातच या एका षटकाच्या खेळानंतर आपण टॉस करणार आहोत. मैदानाच्या आतमध्ये पाणी जातोय, वेळ आहे चर्चा करण्याची ही वेळ आहे. कारण 40 धावा मानेसरांनी बरोबर म्हटलं की इथून मात्र थोडंसं वेग. प्रकाश या व्यक्तीविषयी देखील मानेसर तुमच्यापर्यंत माहिती पोचवायची गेली तर प्रकाशनं देखील ही जी स्पर्धा आहे मानाची, अभिमानाची, सन्मानाची स्पर्धा आणि या स्पर्धेची ट्रॉफी जिंकण्यासाठी जवळजवळ 1 नाही 2 नाही 3 संघ देखील तो घेऊन आला होता. लक्षात ठेव माने. आणि ही खास करून प्रकाशच्या विषयी माहिती आहे. एक संघ पराभूत झाला दुसऱ्यांदा एंट्री करेल, दुसऱ्या दिवशी देखील तो संघ पराभूत झाला, तिसऱ्या दिवशी देखील दुसरा त्याचा संघ रेडी असतोय. कारण एक मी म्हणजे दर्दी प्रेक्षक खास करून हा खेळाडू आहे प्रकाशच्या विषयी म्हणायचं गेलं आणि भरपूर खेळाडूंना प्रमोट करतोय प्रकाश. मात्र त्याच्या हाती देखील या स्पर्धेची ट्रॉफी आली नाही आहे, हे कुठेतरी खंत वाटते. करण निजाई गोलंदाजी मार्कवरती, लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स पुनश्च एकदा गोलंदाजी मार्कवरती. त्याच्या विपक्षामध्ये स्ट्रायकर एंडकडे खेळण्याकरिता पुन्हा एकदा परवेज सज्ज झालाय. यावेळीचा चेंडू सोडलाय. पंच कळवतायत मर्यादा रेषा ओलांडली. ज्या मर्यादा रेषेमुळं महाभारत घडलं त्या मर्यादा रेषा ओलांडण्याचं काम यावेळेस पहिल्या चेंडूवरती केलंय करण निजाईनं. त्यामुळे आलाय फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट, कारण पुढचा चेंडू आहे मित्रांनो फ्री हिट. क्या बात आहे. आमचा डीजे देखील रेडी आहे. काय साऊंड आहे. फ्री हिट मात्र डेड ऑन स्पॉटचा चेंडू ऑन साईडला खेळतोय. डीप लॉंग ऑन वरून फिल्डर येतोय वेगानं. स्ट्राईक एंडला थ्रो डेंजर झोन मध्ये बॅटर. मात्र या ठिकाणी पंच थर्ड अंपायर रेफर करतायत. पाहिलं जाईल की व्यवस्थित सुखरूप आपल्या घरामध्ये परतलाय का बॅटर. आता मात्र नक्कीच तिसरे पंच आमचे रेडी आहेत. राजेंद्र नाईक. निश्चित मी म्हटलं की अर्नाळा संघाची मजबूत बाजू काय आहे तर क्षेत्ररक्षण. पहा ज्या पद्धतीनं पिकअप केला चिकानं. विकास दसकर होते त्या ठिकाणी. चिका या टोपण नावानं ते फेमस आहेत आणि अगदी त्याच पिकअप अँड थ्रो इन वन ॲक्शन पाहू शकाल आपण, पाहू शकाल लाईव्ह टेलिकास्ट मध्ये नक्कीच पाहू शकाल. येस कीप रोलिंग कीप रोलिंग कीप रोलिंग. स्टॉप 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 स्टॉप. बॅट्समॅन इज सेफ, नॉट आउट. ज्यावेळेस तुम्ही परवेजकडे पाहिलात ना तर परवेजची मुद्रा सांगत होती की मी सेफ लँडेड झालोय इन क्रीज आणि तेच मात्र पाहायला मिळालं. 2 धावा वाढतायत धावपलकावरती धावांचा विचार केला तर 43.
पुनश्च एकदा करण निजाई सज्ज होत असताना भलेही रनआउटची विकेट मिळाली नसेल परंतु कौतुक असेल विकास धसकरचं ज्या पद्धतीने त्याने क्षेत्ररक्षण केलं. त्यावेळेचा चेंडू वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, सोडला चेंडू परंतु वाईट बॉल, आम बॉलचा वापर केला होता, वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न परंतु वेग वाढवत असताना दिशेवरती नियंत्रण ठेवलं नाही करणनं. आणखीन एक वाईट बॉल, दुसरी अतिरिक्त धाव या षटकातील धावफलकावरती 4-4-44. नक्कीच अतिरिक्त धावा भेट देणारं हे षटक प्रॉमिसिंग नाही आहे. इथे मात्र वेगानं बीट झाला इतक्यात मी म्हणेल. जो स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा होता तो स्ट्रोक मात्र येत नाही. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला थ्रो. यावेळेस देखील डेंजर झोनमध्ये बॅटर मात्र यावेळेस भरपूर लांब होता. आणखीन एक विकेट उत्तण संघाची या ठिकाणी बाद होतोय. मिस्टर परवेज गॉन. थँक्यू, धन्यवाद डीजे अक्षय. चला NCC नायगाव टीम कॅप्टन आणि एकविरा नायगाव टीम कॅप्टन आपण नाणेफेक करण्यासाठी या. NCC नायगाव टीम कॅप्टन आणि एकविरा नायगाव टीम कॅप्टन, चला आपण लगेचच नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. धाबा झाल्यात फलकावर मानेसर, जवळजवळ धाबा झालेल्या आहेत त्या 45 धावा. म्हणजे आपण अपेक्षा केली होती की 10 धावा आल्या तर 45 धावा होऊ शकतील. मात्र इथून अधिक तुम्हाला जर अर्नाळा संघासमोर नक्की चांगली फाईट द्यायची असेल तर जवळजवळ 50च्या पलीकडे 50-55 धावसंख्या अपेक्षित असेल माने सर. डेफिनेटली 55 धावा या तुमच्या खात्यामध्ये असल्याच पाहिजेत. एक चांगल्या टीम समोर तुम्ही डिफेंड करत असताना. प्रतीक गाऱ्या हो आल्यानंतर बैठक लगावण्याचा प्रयत्न, मागच्या बाजूला चेंडू चाललाय, धावबाची संधी ऑन होती, फेकी केली. पहा बॅकअप पहा काय केले करणनं, धाव वाचवली मी म्हणेन आपल्या संघाकरिता. आणि तेवढ्याच चलाकीनं मॅकमिलन टप्पानं जो बिटवीन विकेटचा टप्पा आहे तो पूर्ण केलाय आणि एक धाव देखील पूर्ण केली आहे. मला वाटतं लेग बाय स्वरूपात एक धाव वधारतीये. धावफलक 46 या आकड्यावरती. अजून 3 चेंडू आहेत, या 3 चेंडूमध्ये कमीत कमी 8 ते 9 धावा बनवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. 3 मध्ये 2 मोठे फटके. माने सर म्हणायचं गेला मी इतकंच म्हणू शकतोय, एक चांगला स्कोरबोर्ड आपण उभारू शकाल. प्रयत्न तोच आहे. मात्र काय गोलंदाजी आज अर्नाळा संघाची होत आहे, कौतुकास्पद. इथे पुन्हा एकदा सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. स्ट्राईक एंडला थ्रो. प्रशांतचा कॉल आला होता की चेंडू माझ्याकडे दे. मात्र नॉन स्ट्राईक एंडला ही विकेट मिळू शकली असती माने सर. मात्र प्रशांतला कदाचित विकेट घ्यायची होती, ती म्हणजेच मॅकमिलन टप्प्याची. डेफिनेटली अगोदर प्री कॉल केला आणि सिच्युएशन पाहिली नाही प्रशांतनं. त्याचा फायदा मात्र झाला तो बॅटर्सना. 2 धावा धावफलकावरती वधारते. धावफलक एका सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करते. धावफलक जाऊन पोचते 48 या आकड्यावरती. इथून जर पाहिला तर अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एक मोठा फटका अपेक्षित आहे मॅकमिलन टप्पाला आणि अर्थातच उत्तन बॉईज उत्तन संघाला. पुनश्च एकदा करण निजाई गोलंदाजी माकवती सज्ज होतोय डिफेंड करण्याकरिता. इथून मात्र हे 2 बॉल. कोलडप्प्याचा हा चेंडू स्क्वेअर कट केला आहे. क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरवरती आहे, कव्हर पॉईंटवरती आहे, त्यामुळे एकच धाव मिळाले. प्रतीक गाऱ्यानं स्वतःकडे जर पाहिलं आणि विकेट सॅक्रिफाईस केलाय. मॅकमिलन टप्पाला आला नाही. स्ट्रायकर एनकडे 1 धाव आणि 1 विकेट. शेवटचा 1 चेंडू बाकी आहे. 49 धावसंख्येवरती धावफलक स्थिर आहे उत्तन बॉईज उत्तन संघाचा. थँक्यू अक्षय. इथे मात्र नक्कीच मॅकमिलन टप्पा स्वतःजवळ स्ट्राईक ठेवतोय. मात्र एक बलिदान मात्र त्या ठिकाणी दिलं गेलं. मात्र या बलिदानाचा फायदा किती होईल. स्वतःजवळ स्ट्राईक ठेवली गेली. धावसंख्या आहे फलकावर ती म्हणजेच 49 धावा. इथून षटकाराला तर 55. तोच प्रयत्न होता मात्र बॅटचा टो आणि यावेळेस मात्र कॅच देखील त्या ठिकाणी होतो ड्रॉप. या शेवटच्या चेंडूवर मिळत आहे त्या ठिकाणी फक्त आणि फक्त 1 धाव. उत्तनचा संघ थांबला गेला 50 या धावसंख्येवर आणि 51 धावा विजयासाठी दिल्या गेलेल्या आहेत यशमित 11 अर्नाळा या टीमला. चला प्लीज कॉल देतोय NCC नायगाव टीम कॅप्टन. आपण लगेचच नाणेफेक करण्यासाठी या आणि एकविरा नायगाव टीम कॅप्टन
चला प्लीज लवकर या. NCC टीम कॅप्टन आणि एकवीरा नायगाव टीम कॅप्टन. निश्चित नाणेफेक होईल. तत्वर जर आपण या स्पर्धेचा विचार केला तर 35व्या वर्षातील या स्पर्धेकरिता लाखमोलाचं सहकार्य ज्या दात्यांचं लाभलंय त्यांचं देखील आभार व्यक्त करणं गरजेचं आहे. आपण जर पाहिलात तर आदरणीय सन्माननीय विजय शेठ गोविंद पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक आणि प्रथम ट्रॉफीचा जर विचार केला तर स्वर्गवासी धनेश्वर कमलाकर भोईर सौजन्य आतिश सुरेश भोईर यांच्या माध्यमातून. द्वितीय पारितोषिकाचा विचार जर केलात तर आपण पाहिलं तर स्वर्गवासी प्रभावती परशुराम भोईर यांच्या स्मरणार्थ केशरीनाथ परशुराम भोईर यांच्या माध्यमातून. तृतीय पारितोषिकाचा जर विचार केला तर स्वर्गवासी उमेश हरिदास भोईर यांच्या स्मरणार्थ सौजन्य दिले ते दिलीप हरिदासजी भोईर यांच्या माध्यमातून. सन्माननीय प्रवीण भगत पोमन मामा या नावानं प्रसिद्ध असलेले व्यक्तिमत्व यांच्या माध्यमातून यूट्यूब लाईव्हचा खर्च. मानेसर थांबवतोय. या ठिकाणी नाणेफेक केली जात आहे. अनेक वर्ष पांजू स्पोर्ट्स पांजूच्या स्पर्धेला सेवा देणारे आमचे मित्र कैलास पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जाईल. भरपूर वर्ष सगळ्या काही आठवणी आहेत आणि कैलास पाटील ज्यावेळेस मायक्रोफोनवर येईल त्यावेळेस नक्की त्या सगळ्या काही आठवणी शेअर केल्या जातील इतकं मात्र निश्चित आहे. कारण अनेक वर्ष म्हणजे जवळजवळ येस 5 षटकांची लढत असणार आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेची 2 षटकं. पहिल्या ओव्हरमध्ये 3 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. दुसऱ्या ओव्हरमध्ये 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. नायगाव रायव्हलरी वेलकम सर इन पांजू ग्राउंड. एका बाजूला NCC नायगाव दुसऱ्या बाजूला ECC नायगाव. येस कॉईल स्पिन करतील. कॉल माहिती आहे ना ओके. पांजू स्पोर्ट्स इज दी कॉल अँड पांजू स्पोर्ट इट इज. रुपेश कोळी नाणेफेक जिंकतात. धन्यवाद कैलास सर. आपण आसनस्थ व्हायचंय जॉईन व्हायचंय आम्हाला देखील. रुपेश घरच्या संघासमोर आज शेजारच्या गावामध्ये लढत आहे. निर्णय आणि कशा प्रकारे या सामन्याकडे पाहत आहे? क्षेत्ररक्षण करू. मागच्या 2 सामन्याचा विचार केला तर धावा डिफेंड केल्या होत्या. आज एक वेगळा निर्णय का आणि कशासाठी? असं काय नाही. समोरचा संघ पण आमचाच आहे. एकमेकांच्या खेळी माहिती आहेत. आनंदाने खेळू. क्या बात आहे. व्हेरी गुड. शुभेच्छा असेल आपणास. मनमित पहिल्या दिवसाचा खेळ अप्रतिम सुप्पम. अगदी डोळ्यासमोरून ती पारी जात नाहीये परंतु घरच्या संघाच्या समोर आज धावा बनवायच्यात. 2 दिवसामध्ये चेस केल्यात आज बनवायच्यात. कसं वाटतंय काय सांगाल? घरचा संघ आहे. जसं रुपेशने आता सांगितलं की प्रत्येक त्यांचे बॅटर बॉलर आम्हाला सुद्धा माहिती आहेत. तर आमची जसा बॉलिंग युनिट आहे आम्ही एक 5 ओव्हरमध्ये 50च्या आत आम्ही रोखण्याचा आमचा प्रयत्न असेल. निश्चित दोन्ही नायगावच्या संघांना शुभेच्छा असतील कारण मॅचकडे जाऊयात आपण. मॅचला देखील सुरुवात होणार आहे ज्या ठिकाणी 50 धावा बनवलेत. प्रथम फलंदाजी करताना उत्तम संघाने जिंकण्याकरता 51 धावांचं आव्हान मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलात तर अरणा संघ दाखवलं होईल. आणि मायक्रोफोनवरती बदल झालाय. यावेळेस मात्र रिप्लेस झालेत दिग्गज समालोचक कैलास पाटील सर आमच्यासोबत जोडले गेलेत. नक्कीच नाणेफेकीचा कौल झाला. NCC नायगाव वर्सेस एकवीरा नायगाव. दोन्ही संघ नायगावचे आहेत. आमची नक्कीच प्रेक्षकांची देखील इच्छा असेल एक चांगली मॅच व्हावी. मात्र कुणीही जिंकू द्या शेवटी विजय हा नायगावचा आहे. मात्र भले NCC पराभूत हो किंवा एकवीरा पराभूत जरी झाला तरी मात्र प्रेक्षकांची जी मांदियाळी आतापर्यंत आपण पाहतो तीच पाहायला मिळेल. कुठलाही प्रेक्षक नायगावचा घरी जाणार नाही आहे इतकं मात्र 100% मी सांगू शकतोय. कारण नायगाव म्हटलं आणि क्रिकेट म्हटलं तर लक्षात ठेवा दर्दी प्रेक्षक नायगाव गावामध्ये आहेत. कबड्डीचे जसे दर्दी प्रेक्षक आहेत तसेच मात्र क्रिकेटचे देखील तितकेच दर्दी प्रेक्षक नायगाव या गावामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. चला समालोचन कक्षामध्ये करतोय हलकासा बदल. इन्व्हाइट करतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये लेजेंडरी समालोचक कैलास पाटील आणि त्यांच्या समित असतील आमचे माने सर. थँक्यू. तर पुन्हा एकदा मी भरत राऊत फ्रॉम पांजू आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम पांजू स्पोर्ट्स पांजू गावाची मानाची अभिमानाची आणि सन्मानाची स्पर्धा या ठिकाणी आपण पाहत आहोत खेळत आहोत. या स्पर्धेचा अंतिम दिवस 35वा वर्ष आपण या ठिकाणी साजरा करत आहोत. 35 वर्ष पूर्ण. 35 वर्षाचा तो कालखंड कसा ओलांडला हे कुणालाच ठाऊक नाही आहे. मात्र हे मैदान उपलब्ध करण्यासाठी अनेक लेजेंडरीने जे योगदान दिले त्यांचा मनापासून आभार. कारण नावं घ्यायला गेलो तर भरपूर नावं आहेत. कुणाकुणाची नावं घ्यायची हा प्रश्नचिन्ह मनामध्ये असेल.
कारण त्या सर्व लेजेंडरींचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय, कारण त्यांच्यामुळे आज हे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आज पांडू स्पोर्ट्स पांडूच्या या पिढीच्या हाती आलंय. कैलास. श्री गणेशाला वंदन करून, साईबाबाला वंदन करून, कुलदेवतेला ग्रामदेवतेला वंदन करून, बजरंग बलीला वंदन करून समालोचनाला सुरुवात करतोय. पहिल्यांदा गावकऱ्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय, कारण जवळजवळ 35 वर्ष बघितलं आपण तर पूर्ण झालेले आहेत आणि आजही बघितलं आपण तर हनुमान जयंतीच्या निमित्ताने स्पर्धा ही सुरू आहे. म्हणजे भारतात आपण बघितलं 1989-90चा तो कालखंड, तेव्हापासून चालू झालेली स्पर्धा ती आजही आपल्याला पाहायला मिळते. काय म्हणायचं आहे? नक्कीच नक्कीच, कारण गजानन जगन्नाथ भोईर साहेब या ठिकाणी आहेत आणि कोण विसरणार तो काल, कारण त्यांच्याच वडिलांच्या मला वाटतं स्मरणार्थ ती ट्रॉफी देण्यात आली होती. यस भोईर साहेब बरोबर, ती सुरुवात झाली होती परंपरेला आणि खास करून ते नाव गावाचं नाव पुढे आलं होतं की या पाणजू गावामध्ये अशा प्रकारच्या या ट्रॉफ्या मिळत आहेत. मात्र ही स्पर्धा ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला की 1989-90चा तो काल, 91-92-93 या ट्रॉफ्यांची ती परंपरा सुरू झाली आणि त्यानंतर मात्र या पाणजू गावाचं नाव टेनिस क्रिकेट जगताच्या त्या पटलावर मात्र आवर्जून घेतलं गेलं. 51 धावांचं बघितलं आपण आव्हान आहे. यस, पाणजू गावाचे उपसरपंच दिलीप भोईर यांना विनंती करतोय की प्लीज आपण आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये येऊन बसायचं आहे. प्रशांत आणि विनायक ही जोडी विकेटवरती पाहायला मिळते. प्रशांत बघितलं आपण स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय आणि विनायक बघितलं आपण नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. गोलंदाजी एंडकडनं गोलंदाज गॉडसन हा पाहायला मिळतोय. तर एका बाजूने बघितलं आपण अर्नाळ्याचा संघ, दुसऱ्या बाजूला बघितला उत्तनचा संघ पाहायला मिळतोय. यानंतरचा सामना देखील एक रफ अँड टफ सामना पाहायला मिळणार आहे मित्रांनो. तेच तर्रार बुलेट चेंडू होता, गडी बाद. पहिल्या चेंडूवरती हादरा बसतोय अर्नाळा ह्या संघाला. भारत राऊत 51 धावांचा पाठलाग करायचा आणि पहिल्या चेंडूवरती बघितला मोठा खेळाडू प्रशांत सारखा एक मोठा खेळाडू बाजू तंबूमध्ये परततोय. तर भारत आपण जर मागच्या वर्षाचा इतिहास बघितला तर मागच्या वर्षी 2 संघ बघितला आपण. एका बाजूने होता खारबावचा संघ, दुसऱ्या बाजूने होता बघितला एकविरा नायगावचा संघ. मात्र एकविरा नायगाव संघ बघितला प्रथम पारितोषिक मागच्या वर्षी पटकावलं होतं त्या संघाने आणि त्यांचा सामना बघितला आपण पुढे आहे. मी म्हणेन काय म्हणायचं नक्की चॅम्पियन संघ आहे. मात्र जर म्हणायचं गेलं ना तर कैलास पाटील 51 धावा करायचे आहेत. मात्र या ठिकाणी मी तर म्हणेल उत्तन संघानं A1 खेळाडू बाद केलाय. प्रशांत सारखा एक मोठा खेळाडू तो देखील पहिले चेंडूवर गारद करणं एक प्रकारे मी तर म्हणेल जो कॉन्फिडन्स लेवल आहे ना, म्हणजे आता मात्र 51 नाही, आता 51च्या पलीकडे मी तर म्हणेल हा कॉन्फिडन्स लेवल हाईच झाला असेल उत्तन टीमचा. मी त्यासाठीच म्हटलं होतं, मानेसाहेब सोबत होते आमच्या समालोचन कक्षामध्ये, त्यावेळेस मानेसाहेबांना मी म्हटलं होतं की हे नाव उत्तन संघाचं नाव आहे, मात्र हा संघ उत्तम आहे. नक्कीच एका बाजूने मीराबाईंदरचा संघ पाहायला मिळतोय, दुसऱ्या बाजूने बघितलं आपण तर वसई पट्ट्यातील संघ तो म्हणजे विरारचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र बघितलं आपण ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न, गडी बाद होण्याची शक्यता, दुसरा हादरा बसतोय. लगातार बघितलं आपण दुसरा गडी बाद. चला गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा मॅच कडे येऊया. डीजे यस भारत राऊत 2 मोठे खेळाडू, पहिल्यांदा प्रशांत गरज, दुसऱ्यांदा बघितला विकास दसकर सारखा खेळाडू बादून तो मध्ये परततोय. आता मात्र बघितलं विनायक आहे, त्याच्या जोडीला बघितलं जयेश सारखा खेळाडू विकेटवरती येतोय. काय स्ट्रॅटेजी या ठिकाणी आखायला हवी. पहिल्यांदा सिंगल्सला डबलमध्ये कन्वर्ट करणं फार गरजेचं आहे. ज्यावेळेस चान्स मिळेल त्यावेळेस बघितलं आपण मोठे फटके घेणं फार गरजेचं आहे भारत राऊत. नक्कीच कैलास, कारण 51 धावा म्हणजे रिक्वायर्ड रन आपण पाहिलं 10च्या घरामध्ये. इथून ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला की सिंगल डबल ही मात्र सुरुवात खूप अपेक्षित असेल आणणारा या टीमसाठी नक्कीच. आणि याच खेळीच्या कदाचित प्रतीक्षेमध्ये असतील काही अर्नाळाचे चाहते. इथून मात्र 2 धक्के तर अर्नाळा टीमला दिले आहेत. म्हणजे एका ठिकाणी मी इतकं म्हणू शकतो की प्रशांत सारख्या खेळाडूला शांत केलं गेलं त्या ठिकाणी आणि विकास सारख्या खेळाडूला विकास करू दिला नाहीये. इथून मात्र उत्तन या टीमला 2 चेंडू 2 विकेट. पहिला चेंडू W, दुसरा चेंडू देखील आपण पाहिला तर W आणि तिसरा चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर या ठिकाणी रेडी आहे. ऑफ साईडला फक्त या ठिकाणी कट केलं गेलं. पॉईंट रिझर्वमध्ये फिल्डर त्या ठिकाणी आहे. 1 धाव इथे नक्कीच मिळेल.
जवळजवळ 2 विकेट मात्र 2 चेंडूवर 2 विकेट आणि त्यानंतर मात्र तिसऱ्या चेंडूवर मात्र आपलं अकाउंट ओपन केलं अर्नाळा या टीमनं. 51 धावा, टार्गेट इतकंही मोठं नाही आहे या ठिकाणी. मात्र जर या विकेट ज्या 2 लवकर पडलेल्यात कैलास पाटील, इथून कदाचित मी म्हणेल थोडाफार दबाव कदाचित अर्नाळा टीमवर नक्कीच पडला असेल. नक्कीच कधी कधी बघितलं छोटं टार्गेट सुद्धा आपल्याला मोठं वाटू लागतं आणि मोठं टार्गेट असतं ते कधी कधी छोटं वाटू लागतं. मी म्हणेन भारत राऊत या मैदानाने बघितलं आपण तर 92 धावा 95 धावा चेस केले. आपण बघितलं तर मोहन गरतीची खेळी ज्यावेळेस त्यांनी बघितलं 90पेक्षा धावा जास्त चेस केल्या होत्या. कल्याणी घोरपडे यांना कोण विसरणार आहे. या आठवणी आहेत. मी म्हणे काय म्हणायचं आहे. पुलचा फटका आहे, मागे प्रोडक्शन नाही आहे त्या ठिकाणी. इनफिल्डच्या वरून जबरदस्त फटका खेळला गेला होता. मात्र त्या ठिकाणी बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ चेंडूला स्टॉप केलं गेलं. 2 धावा इथे नक्कीच मिळतील. धावा संख्येमध्ये होते भर, धावा झाल्यात फळकावर त्या म्हणजे 3. खरोखरच चांगली आठवण करू दिली कल्याणी घोरपडे म्हणा. त्यानंतर म्हणायचं गेलं तर मी जम्बूचं देखील नाव घेईल. जम्मूने देखील मैदान गाजवले. नितीन कोळी, चिन्याला कोण विसरणार, चिन्या या खेळाडू देखील विसरता कामा नाही आहे. त्यानंतर म्हणायचं आहे दत्ता रिचर्ड या खेळाडू देखील विसरणार नाही आहे. आणि तुम्ही उल्लेख केला 90 जवळपास 97 धावा दहिसर वर्सेस कोळशेत, कोण विसरणार तो सामना या मैदानावरील. आणि जवळपास त्या 97 धावा दहिसर संघाने दिल्या होत्या, त्या कोळशेत संघाने चेस केल्या होत्या. जो उल्लेख तुम्ही मोहनगरचा केला होता कैलास पाटील, तर या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर 97 धावा देखील झाल्यात 5 ओव्हरमध्ये आणि त्या चेस देखील झाल्यात. लक्षात ठेवा, सिंगल इथे मिळते. धावा झालेल्या आहेत त्या फलकावर, त्या म्हणजेच 4. 4 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे या पहिल्या षटकातील. पहिल्या 2 चेंडूवरती 2 धक्के बसल्यानंतर सावरण्याचा प्रयत्न करतोय अर्नाळ्याचा संघ. 51 धावांचा पाठलाग करायचा आहे. ऑन साइडला डीप मध्ये चेंडू येतोय, सिंगल आले. एक के बिना कुछ नहीं यहाँ पर, केवल 1 रन जुड़ता हुआ. 1 धाव येते. एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते. 5 या धावसंख्येवरती याद्वारे पहिलं षटक संपलं जाते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5 पाहायला मिळते. तर अजूनही बघितलं 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे. खूप काही बाकी आहे मॅच मध्ये. चला गाणं ऐकूया, डीजे कडे जाऊया आणि पुन्हा एकदा मॅच कडे येऊया. डीजे. थँक्यू. धन्यवाद डीजे अक्षय. पाणजू गावचे माजी सरपंच आशिष भोईर यांना विनंती करतोय की आपण प्लीज आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हायचं आहे. त्यानंतर पाणजू गावचे उपसरपंच दिलीप भोईर यांना देखील विनंती करतोय की आपण आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये आसनस्थ व्हा. 51 धावा आणि काय स्टार्ट कैलास. इथून जर आपण विचार केला ना कैलास, तर हे पहिलं षटक मी तर म्हणेल की उत्तमच्या बाजूनं. मात्र ही सुरुवात आहे, ही मात्र या मॅचची सुरुवात आहे. अजूनही 4 षटकं शिल्लक आहेत. मात्र पहिल्या ओव्हरमध्ये 5 धावा. इथून मात्र पिकअप वाढवलं जाईल का, इथून मात्र कदाचित थोडं स्वतःला पुश करेल का संघ, अर्नाळा संघ. सध्याच्या घडीला ते गरजेचं आहे. नक्कीच जर चांगली सुरुवात असली का त्याचा चांगला अंत देखील होतो, हे देखील आपल्याला पाहायला भेटलेलं आहे. मात्र इथे काय घडतं ते आपल्याला पाहायचं आहे. अजूनही बघितलं आपण 46 धावेची गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी. 24 चेंडू 46 धावेची गरज या सामन्याला जिंकण्यासाठी. प्रत्येक सारखा गोलंदाज पाहायला मिळतं, प्रत्येक गाऱ्या एक नामवंत असा क्रिकेटर पाहायला मिळतोय. बघायचं आहे एका बाजूने बघितलं आपण तर जयेश आहे, दुसऱ्या बाजूने विनायक भोईर देखील आहे. कट करण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र बघितलं आपण चेंडू पाठीमागे निघून जातोय. येस भारत राऊत एक कडक असं ऊन आहे आणि ते तरी देखील आपल्याला ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि ही स्पर्धा नेहमी आपण बघितलं एप्रिल ते मे महिन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. काय म्हणायचं आहे. नक्कीच फुल ऑफ लेंथ अपील आणि यस या ठिकाणी मात्र फ्लॉम बी पंचांचं बोलूनच तिसरा धक्का अर्नाळा संघाला. आता मात्र नक्कीच अडचणी वाढतील. फलंदाज बाद मिस्टर चैश. थँक्यू अक्षय. थांबवतोय नक्कीच कैलास. जवळपास आपण काही दिवस जर मागे गेलो तर जवळपास 40 डिग्री 38 डिग्री 39 डिग्री सेल्सिअस तापमान हे सुरू होतं. तरी देखील बऱ्याचशा ठिकाणी स्पर्धा या सुरूच होत्या. एप्रिल महिना हनुमान जन्मोत्सव असतो आणि ती परंपरा 35 वर्षापासून सुरू आहे की हनुमान जन्मोत्सव झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मात्र काहीतरी मनोरंजन आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचं व्हायला हवं. त्यामुळे आपण नक्कीच हे क्रिकेटचे सामने मात्र सुरू केले.
आणि ती परंपरा आत्तापर्यंत सुरूच आहे मी म्हणेल. त्यानंतर आणखीन एक मोठी स्पर्धा आपल्या बेडीसाठी येत आहे, ती म्हणजे गजानन जगन्नाथ भोईर साहेब यांची स्पर्धा आहे. येत्या 15 मे ते 19 मे पर्यंत 1 लाखाची म्हणजे या पांडूच्या गावामध्ये सगळ्यात मोठी स्पर्धा 1 लाखाची स्पर्धा आपल्या बेडीसाठी 15 मे ते 19 मे रोजी येत आहे. तर नक्कीच कुठल्याही संघाला या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचं असेल तर नक्कीच आपण सहभागी होण्याची नोंद करा, इतकंच मी म्हणेल. मात्र कैलास खूप मोठी स्पर्धा आहे, भरपूर मोठं आयोजन आहे, त्या आयोजनाविषयी चर्चा नक्कीच केली जाईल. म्हणजे उन्हाचं तापमान आहे, कैलासचं चांगलं वक्तव्य केलं की उन्हं इतके आहेत आणि इतक्या उन्हात ही स्पर्धा होत आहे. मात्र मी इतकंच म्हणेल सर्व खेळाडूंना की आपल्या शरीरातील पाण्याचं प्रमाण आहे हे कमी करून देऊ नका. यावेळेस नटराज मुद्रेमध्ये हा फटका गॅपमध्ये खेळला जातोय, जवळपास क्वायलेक्सचा शतरक्षक स्ट्रगल करतोय, चेंडूला बाउंड्री लाईन जवळ स्टॉप केला, स्ट्राईक एंडला थ्रो जाईपर्यंत 2 धावा. कारण उन्हाचं तापमान मोठ्या प्रमाणात आहे. कैलास डिहायड्रेशन होणार नाही आहे जर तुमच्या शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी झालं नाही तर. तुम्ही पाणी पित राहा आणि खास करून या उन्हामध्ये ज्यावेळेस तुम्ही क्रिकेट खेळता त्यावेळेस फ्रूट म्हणजे केळं असू द्या, वॉटरमेलन असू द्या, अशा काही फ्रूटचं तुम्ही सेवन करा. नक्कीच एप्रिल मे महिना असलं की पाणी पिणं फार गरजेचं आहे. धावांची गती 7 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. ऑन साईडला डीपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर चेंडू डायव्हर्ट होतोय आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. चौकार येतोय. चला गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा मैदानाकडे येऊया. डीजे थँक्यू डीजे. धावसंख्या पुढे सरकली जाते, 11 या धावसंख्या. अजूनही बघितलं आपण तर 40 धावेची गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी. फक्त बघितलं दिशा दिली जाते, गॅपमध्ये चेंडू ढकलला जातोय, लगातार दुसरा चौकार पाहायला मिळतोय. 2 इन अ रो. डीजे थँक्यू, धन्यवाद अक्षय. सुरुवात नक्कीच मंदावळी होती या ठिकाणी. अर्नाळा संघाची 2 विकेट, जवळपास 2 धक्के, महत्त्वपूर्ण धक्के आपण पाहिले तर अर्नाळा टीमला दिले गेले होते. तिथून मात्र षटक क्रमांक 2 इथे कुठेतरी नक्कीच हा जो डाव आहे हा सावरण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. कैलास 2 चेंडू 2 चौकार, धावसंख्येचा वेग वाढतोय, धावा होत आहेत फलकावर त्या तब्बल 15 धावा. म्हणजे जो रिक्वायर्ड रन रेट जवळपास 51 धावा करायचे आहेत, इथून 15 धावा फलकावर आल्यात म्हणजे दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. इथून एखादा मोठा फटका रिक्वायर्ड रन रेट कुठेतरी नक्कीच मेंटेन होईल. यावेळेस मी म्हटलं होतं एखादा मोठा फटका रिक्वायर्ड रन रेट कुठेतरी मेंटेन होईल. पर ओव्हर 10चा रिक्वायर्ड रन रेट, 2 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण आणि फलकावर धावा आलेल्या आहेत त्या म्हणजेच तब्बल 21. प्रथमेश वैयक्तिक पोहोचतोय 16 या धावसंख्येवरती आणि संघाला त्याने नेव ठेवले जवळजवळ बघितलं आपण 21 या धावसंख्येवरती. प्रथमेश जेव्हापासून आलाय 2 लगातार चौकार, 1 षटकार आणि त्यामुळे बघितलं आपण थोडासा स्पीड वाढलाय अर्नाळा या संघाचा. तर गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेमध्ये येऊया. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे, अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. डीजे थँक्यू. 18 चेंडूमध्ये अजूनही बघितला सामना पाहायला मिळतोय. या अगोदरचा सामना बघितला तर पांजू वर्सेस जुचंद्र हा सामना बघितला, त्यामध्ये बघितला आपण दत्ताळे स्पोर्ट जुचंद्र संघ बघितला आपण तर विजय होऊन बघितला आपण त्याने पुढे पाऊल टाकलेलं आहे. तर भारतावर बऱ्याचशा आठवणी आहेत. पूर्वी बघितलं आपण एका भोंग्याने बघितलं आपण तर समालोचन ऐकत होतो मित्रांनो. आज बघितलं आपण डीजे देखील पाहायला मिळतोय, आज आपल्याला लाईव्ह टेलिकास्ट देखील पाहायला मिळतोय. नक्कीच अनेक बघितलं आपण चेंजेस देखील पाहायला मिळत आहेत. काय म्हणायचं आहे? नक्कीच भरपूर बदल आहे आणि बदल म्हटलं तर निसर्गाची देण आहे लक्षात ठेवा. आणि एक खास करून ज्याप्रमाणे तुम्ही भोंग्याची आठवण केली, कैलास पटेल तुम्हाला स्कोरबोर्ड देखील कदाचित तो आठवत असेल, लाकडाचा स्कोरबोर्ड. आमचे जे जयवंत भोईर तात्या, आमचे जयवंत तात्या होते, आता ते हयात नाही आहे, त्याने तो खास करून स्कोरबोर्ड एक बनवून ठेवला होता आणि त्याच्यावर फुट्ट्याचे आकडे असायचे. ते फुट्ट्याचे आकडे किती षटकांचा, जवळपास 6 ओव्हरच्या मॅचेस, 8 ओव्हरच्या मॅचेस स्कोर ते आपण लावायला ते त्या ठिकाणी बसायचा, ते फुट्ट्याचा आकडा लावायचा.
अशा प्रकारच्या देखील आपण स्पर्धा या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर खेळलेल्या आहेत. भरपूर जुन्या आठवणी आहेत, कारण या आठवणी जितक्या आपण सांगू लोकांना तितक्याच कमी आहेत कैलास. कारण काय काय केलं नाही आहे. त्यासाठी म्हटलं ना की मी कैलास की ज्या लेजेंडरी मुले आज हे मैदान या पांडू स्पोर्ट्स पांडूच्या या पिढीजवळ आहे, तर मी मनापासून त्या सर्व लेजेंडरींचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. तुम्ही जी मेहनत केली ती मेहनत मात्र पांडूच्या या भावी क्रिकेटपटूंना नक्कीच फायदेशीर ठरले. नक्कीच मला वाटतं 1989-90 पासून क्रिकेटला इथे बघितलं आपण, तर स्पर्धेला सुरुवात. त्या अगोदर बघितलं क्रिकेट खेळलं जायचं इथे मी म्हणेन. परंतु बघितलं मला वाटतं यावेळेस बघितलं आपण तेच तर्रार खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. मात्र चेंडू बघितला आपण वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. भारतरत्न मला वाटतं जवळजवळ 97-98 पासून मी देखील इथे जॉईन झालो मला वाटतं. आणि त्याच्यानंतर बघितलं अनेक स्पर्धा कव्हर करण्याचा मला देखील मी म्हणेन भाग्य प्राप्त झालं. काय म्हणायचं आहे? नक्कीच नक्कीच, कारण कोण विसरणार कैलास या गोष्टीकडे मी नक्कीच येते चेंडूनंतर. यावेळेस पुन्हा एकदा नटराज मुद्देमध्ये हा फटका खेळला गेला. थर्ड मॅन चांगलं शतरक्षण त्या अगदीने एकच धाव मिळेल. धावा झालेल्या आहेत फलकावर त्या म्हणजे 23 धावा. चांगली आठवण करून दिलीस, कारण कैलास तुला देखील माझ्या मते जवळजवळ 26 ते 27 वर्ष समालोचन तू करतोय. 26 ते 27 वर्ष झाले असतील. मात्र ते लेजेंडरी समालोचक मला अजूनही आठवत आहेत. खास करून म्हणायचं गेलं भालचंद ठाकूर ते देखील यावेळेस यायचे. गंगाधर शिंदे तुमच्यासोबत असायचे. आम्ही त्यावेळेस नव्हतो, मात्र ते समालोचक तुमच्यासोबत असायचे आणि त्यांच्यासोबत तुम्ही समालोचन केलं हे मला अजूनही आठवते. नक्कीच खूप आठवणी आहेत. मात्र सामन्याकडे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक होतोय. भारत राऊत धावसंख्या बघितला आपण इथे 23 धावा फलकावरती पालन. जुनं समालोचक कक्ष देखील आपल्याला आठवेल. त्याच्यानंतर बघितलं आपण राईचे देखील एक समालोचक असे राजू पाटील मला वाटतं. यस राजू पंडित सर असायचे. अशोक पाटील असायचे. ते त्यांना विसरता कामा नाही आहे. पीक करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस मात्र प्रत्येक चेंडू उडवण्याचा प्रयत्न होतोय, कारण इथे धावा हवे आहेत. अर्णाला टीमला जिंकायचं असेल तर प्रत्येक चेंडूवर धावा येणं, धावा मिळवणं गरजेचं आहे. मात्र उत्तम संघ हा विचार करतोय की आम्हाला जवळपास काही चेंडू डॉट करायचे आहेत. म्हणजे प्रेशर आम्हाला अर्णाला संघावर द्यायचं आहे. धावसंख्या आतापर्यंत आपण पाहिली तर धावा झाल्या तर फलकावर त्या म्हणजे 23 धावा आहेत. उडवण्यात पुन्हा एकदा सज्ज. शॉटअँपुलचा फटका आहे, मिस्टर स्ट्रोक आहे. मात्र शतरक्षक त्या ठिकाणी झेलच्या खाली येतोय. तो अंदाज घेता आला नाहीये. कदाचित सूर्याची किरण डोळ्यासमोर आले असतील आणि या कारणास्तव तो चेंडू आईस साईड झाला नाहीये. हेच म्हणतो शतरक्षक त्या ठिकाणी की अगदी सूर्य माझ्या डोळ्यासमोर आला आणि या कारणास्तव तो चेंडू मला जज करता आला नाहीये. मात्र एक जीवनदान, एक संधी त्या ठिकाणी मात्र फलंदाजाला मिळते. धावा संख्या झाल्या आहे ती म्हणजे 24. 24 धावा फलकावरती पार मिळतात. प्रथमेशला बघा एक अप्रतिम खेळ. आतापर्यंत बघितलं आपण 17 धावा या खेळाडूच्या नावावरती आहेत. विनायक भोईरला बघा आतापर्यंत बघितलं 4 धावा विनायक भोईर यांच्या नावावरती आहेत. आणि संघाची धावसंख्या बघितलं आपण अर्नाळा या संघाची 24 धावा फलकावरती पार मिळत आहेत. ट्रेमेंडस क्रिकेट ऑन दिस ग्राउंड या, ब्युटिफुल क्रिकेट ऑन दिस ग्राउंड या, अँड दिस इज अ लास्ट डे म्हणजे फायनल डे पाहायला मिळतं. ऑन साईडला तेच तर्रार षटकार असेल काही शंका नाही आहे. चेंडू जातोय सीमारच्या बाहेर येतोय या ठिकाणी खणखण षटकार. डीजे थँक्यू अक्षय, धन्यवाद. नक्कीच विनायक भोईर विषयी म्हणायचं गेलं तर नक्कीच अर्णाला विरार परिसरातील एक स्टार खेळाडू आहे आणि अनेक 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 विनिंग पारी या बॅटरनं खेळलेले आहेत. हे विसरता देखील कामा नाही आहे. यावेळेस पुढच्या पायाला स्लाइड दिली होती. मागचा पाय मात्र थोडंसं वाकवलं होतं. पुढच्या गुडघ्यावर मात्र ओझ दिलं होतं आणि फटका एक्झिक्यूट करायचा होता मिडविकेटच्या डोक्याच्या वरून. मात्र यावेळेस मात्र एक ब्लँक स्ट्रोक खेळला गेला. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय आणि 3 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर फलकावर धावा येत आहेत त्या म्हणजे 30. धावसंख्या विजयासाठी आहे ती 51. फलकावर धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर 30 आल्यात. म्हणजे जो रिक्वायर्ड रन रेट कैलास जवळपास 10.20 10.20चा जो रिक्वायर्ड रन रेट होता. तो रिक्वायर्ड रन रेट या ठिकाणी कुठेतरी मात्र अर्नाळा संघ मेंटेन ठेवताना आणि याच करंट रन रेटने खेळत राहिलात तर जे टार्गेट आहे 51 धावेचं ह्या टार्गेटपर्यंत अर्नाळा संघ पोहोचू शकतोय. चर्चा मैदानाच्या आतमध्ये होते. उत्तम संघ चर्चा करतोय कारण जो वेग अर्नाळा संघानं पकडलाय तो वेग इथे कुठेतरी मात्र थांबवणं उत्तम संघाला गरजेचं आहे. नाहीतर मात्र उत्तम संघाच्या अडचणी वाढतील.
12 चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडूमध्ये 21 धावेची गरज आहे. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये बघितलं 10.50ची सरासरी या ठिकाणी राखावी लागेल. बघा, ज्यावेळेस गॉटसनने पहिले षटक पूर्ण केलं 5 धावा त्या. प्रतीकने 16 धावा खर्च केल्या. दिलशानने 9 धावा खर्च केल्या. पुन्हा एकदा गॉटसन आपला कोटा पूर्ण करण्यासाठी येतोय. 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडूमध्ये 21 धावेची गरज आहे. काय अर्नाळा संघ पुढे येईल का? काय उत्तम संघ पुढे येईल का? काय उत्तम संघ या ठिकाणी पुढे येईल की काय अर्नाळा संघ या ठिकाणी पुढे येईल? काय म्हणायचं आहे भारत राऊत? नक्कीच जे मी इतकंच म्हणेल, कैलास सुरेख 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 अतिशय देखणा चेंडू, अप्रतिम चेंडू तळा होता. नटराज मुद्रेमध्ये हा फटका खेळायचा होता. आता बॅट अँड बॉलचा संपर्क त्या ठिकाणी होत नाहीये. इथे हे कैलासनं म्हटलं की अर्नाळा संघ जिंकेल का उत्तम संघ जिंकेल. मात्र अर्नाळचे चाहते असतील ते म्हणतील की अर्नाळा संघ जिंकू द्या. उत्तमच्या पाठीराखे आल्यात ते म्हणतात की उत्तम संघ जिंकू द्या. मात्र नक्कीच बॅट आणि बॉलचा द्वंद्व हे नक्कीच पाहायला मिळेल. यावेळेस कॅपमध्ये आहे. चेंडू मात्र नक्कीच निघून जाईल. 1 बॉल सीमा रेषा पार. येतोय हा चौकार. थँक्यू. सामना क्लोज येतोय. 10 चेंडू आणि 17 धावेची अजूनही गरज सामन्याला जिंकण्यासाठी. बघा, प्रथमेश 5व्या क्रमांकावरती आलाय आणि प्रथमेशने कलाटने आणलंय. 3 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. 1 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला भेटलेला मी म्हणेन. ऑन साईडला खेळायचं होतं, बघितलं आपण मिडविकीच्या दिशेमध्ये, मात्र चेंडू सिलमिडाऊनकडे निघून जातोय. 2 धावे वेगाने पाहायला मिळत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट. भारत राहतो रनिंग बिटवीन द विकेट पहा या ठिकाणी. काय म्हणायचंय? सगळ्यात महत्त्वाचं क्रिकेटमधलं मंत्र म्हणायचं गेलं तर रनिंग बिटवीन द विकेट. कारण मुंबईची लाईफलाईन खास करून लोकल ट्रेन आहे, त्याप्रमाणेच नक्कीच क्रिकेटची लाईफलाईन सिंगल आणि डबल. त्याच्यामुळे रनिंग बिटवीन द विकेट ही मोस्ट इम्पॉर्टंट आहे, महत्त्वपूर्ण एक बाजू आहे क्रिकेटचा. तो अविभाग मी म्हणा तो भाग आहे या ठिकाणी. आणि यावेळेस कौतुक असेल, चांगली रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळते या दोन्ही फलंदाजामध्ये. ब्लॉक हॉलचा डेट ऑन स्पॉटचा चेंडू ऑन साईडला. या ठिकाणी जबरदस्त फटका. चेंडू बाउन्स झाला आणि सरळ निघून गेला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू. अजूनही बघितलं आपण 11 धावेची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 8 आणि धावा हव्यात 11. ऑन साईडला डीप मध्ये चेंडू निघून जातोय. षटकार असेल यात काही शंका नाहीये. चला गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा मॅच कडे येऊया. भारत राऊत नक्कीच म्हटलं होतं, जसा देश तसा वेश बघितला आपण परिधान करावा लागतो, तसंच प्रथमेशने देखील आपला बघितलं वेश या ठिकाणी बघितलं आपण तर परिधान केलंय. अप्रतिम क्रिकेट. 2 षटकार 3 चौकार आणि त्यामुळे बघितलं अर्नाळा संघ बघितला आपण थोडंसं बघितलं आपण तर धावसंख्येत पुढे येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 46 पाहायला मिळते. अजूनही बघितलं आपण 5 धावेची गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र बघितलं आपण चेंडू पाठीमागे निघून जातोय. सिंगल येते. तर भारत राऊत ज्या पद्धतीने होळी असली की त्याच्या दुसऱ्या दिवशी लगेच धुलीवंदन असते, हे प्रत्येकाला माहिती असतं. त्याच पद्धतीने बघितलं आपण हनुमान जयंती असली की लगेच क्रिकेटची सामने आणि इथे फायनल असते, हे प्रत्येकाला माहिती असतं. ही आतुरता आहे. गणपती बाप्पांच्या आगमनाची जशी आतुरता असते तशी मात्र पाणजू गावातील क्रीडा रसिकांना ही आतुरता असते की हनुमान जयंतीची ती स्पर्धा ती कधी स्पर्धा येईल आणि त्या स्पर्धेचा अंतिम दिवस खास करून भरपूर ज्या ज्या ठिकाणी आपण जातोय कैलास त्या त्या ठिकाणी लगेच खास करून विचारते कधी येईल तुमची स्पर्धा. पाणजूची ती महत्त्वाची स्पर्धा असते, ती ट्रॉफी असतात. ती या आठवणी अजूनही काही गावामध्ये जे क्रीडा रसिक आहेत त्यांनी जोपासून ठेवल्यात. नक्कीच आपल्या पट्टील 2 ते 3 गाव मला आठवत आहेत, स्पेशली मालजीपाडा. आणि मालजीपाड्याला बघितलं आपण यात्रा झाली की लगेच स्पर्धा असायची दुसऱ्या दिवशी. त्याच्यानंतर आपल्याला बघितलं तर पांजूगाव. तर अशी 2 ते 3 गाव बघितलं आपण आपल्या वसईच्या पट्ट्यामध्ये की यात्रा असली की लगेच स्पर्धा आपल्याला पाहायला मिळायची मी म्हणेन. यस भारत राऊत. म्हणजे एक प्रकारे कैलास इतकं म्हणू शकतो मी की शिलासन,
शिलासन म्हणू शकतोय, शिळी यात्रा आपण म्हणू शकतोय आणि ती फक्त एन्जॉय करण्यासाठी असते. खरोखरच आम्ही पुन्हा एकदा सर्व जे पाहुणे मंडळी या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं सगळ्यांचं या ठिकाणी पांडूच्या नगरीमध्ये हार्दिक स्वागत करतोय. चला यावेळी या मॅचच्या दिशेनं रफ अँड टफ मॅच आहे. नक्कीच मॅच थोडीशी क्लोज झाली आहे, मात्र मॅच संपली नाही आहे. लक्षात ठेवा, जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत कधीही हार मानायची नाही. मी तर म्हणेन मैदानाच्या आतमध्ये लढायचं आहे, मात्र लढायचं नाही आहे. इथून तुम्ही कमबॅक करू शकता, इथून तुम्ही वापसी करू शकता, मात्र मन में जीत थांबली है तो इथे मात्र नक्कीच ही विकेट आहे. इथे विकेट आहे. ज्याप्रमाणे उल्लेख केला कैलास की इथून तुम्ही पुनरागमन करू शकता, इथून तुम्ही पलटवार करू शकता आणि यावेळेस पहिल्या चेंडूवर येते विकेट. थँक्यू. थँक्यू अक्षय, धन्यवाद. 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 चेंडूमध्ये कैलास पाटील धावा करायच्या आहेत त्या 4. मॅच संपली नाहीये, लक्षात ठेवा, मॅच अजूनही संपली नाहीये. इथे मेहनत करावी लागेल, कष्ट हे करावे लागतील दोन्ही संघांना. संघर्ष हा नक्कीच करावा लागेल. म्हणतात ना कैलास की क्षेत्र कोणतंही असू द्या, काही कष्टाशिवाय पर्याय नाही आहे आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाही आहे. त्याच्यामुळे प्रयत्न तर करावे लागतील, कारण प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेलही गेले. त्याच्यामुळे काय ही मॅच रफ अँड टफ होईल का? शेवटच्या क्षणापर्यंत ही मॅच जाईल का? पहिला चेंडू, पहिली विकेट या पहिल्या चेंडूवर मिळते. आता चेंडू शिल्लक आहे ते 5, धावा करायच्या आहेत त्या 4. 5 चेंडू आणि बघितलं आपण 4 धावेची अजूनही गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी. मात्र मॅकमिलगन प्रयत्न करतो या ठिकाणी उजव्या हाताने. जेलची संभावना होती, मात्र बघितलं चेंडू थोडासा लांब होता, सिंगल आले या ठिकाणी, डायव्हर्ट होत आहे दुसऱ्या धावेसाठी. बघता बघता 2 धावा पूर्ण होत आहेत. अजूनही 2 धावेची गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी. मॅकमिलगन थोडंसं बघितलं नाराज होत आहेत. कदाचित त्याला वाटलं की झेल आहे की काय, परंतु झेल थोडासा लांब होता, परंतु 1 धावेचा अजून डिफरन्स पाहायला मिळतोय, कारण 1 धाव अजून एक्स्ट्रा निघून जाते. भारत काय म्हणायचं? अक्षरशः मॅकमिलन गोविंदचे दोन्ही हात जे आहेत ना कैलास, ते कपालावर गेले होते. कारण इथे कुठेतरी ज्या 2 धावा आल्या ना, या 2 धावा मात्र भरपूर काही सांगून गेलेत. त्यासाठी नक्कीच त्याचा देह बोली त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले ते कदाचित त्या 2 धावा त्याला नको हवा होता, खास करून मॅकमिलन गोविंद यांना. मात्र मॅच संपली नाही आहे. इथून जरी 2 धावा आल्या तरी मात्र अपेक्षा असेल की एखादा चेंडू नक्कीच निर्धाव, मॅचमध्ये पुनरागमन. यावेळेस हा मात्र मॅच विनिंग स्ट्रोक खेळला गेला. हरणारा संघ या ठिकाणी विजय होतोय. अभिनंदन अभिनंदन यशमित स्पोर्ट्स हरणारा संघ. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मात्र काय क्रिकेट, काय क्रिकेट! उत्तम संघाचं उत्तम क्रिकेट पांजूच्या नगरवासियांनी पाहिलं. नक्कीच मनापासून आभार व्यक्त करतो उत्तम संघाचा. तुम्ही देखील या ठिकाणी सहभागी झालात आमच्या स्पर्धेमध्ये, त्याबद्दल तुमचं देखील मनापासून आभार. थँक्यू. क्या बात आहे, क्या बात आहे अक्षय, काय गाणं वाजवलं. आणि खरोखरच असं गाणं वाजतं तेव्हा मला मॅकीची भरपूर आठवते. मॅकी देखील अशा प्रकारची भरपूर गाणी गातोय. हार्ड मॅकी. मात्र नो टेन्शन, क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये भरपूर गोष्टी. मॅकी जरा प्लीज 1 मिनिट इकडे यायचं आहे आपण. चला या बोलूया आपण मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराच्या दिशेनं. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर प्रथमेश.